वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलगा टाकत असताना ज्याला 10वीला 92% पडले, 98% पडले, असा हुशार विद्यार्थी आपण संस्थेमध्ये नेऊन टाकतो नाही? मग कसा टाकतो? खरं सांगा, असा विद्यार्थी टाकतो का आपण? असा नाही टाकत. अहो, जो स्वतःही शाळेमध्ये अभ्यास करत नाही आणि आजूबाजूच्या 10-5 विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यास करू देत, एवढ्यावरतीच भागत नाही, दररोज घरी कोणत्या ना कोणत्या विद्यार्थ्याचं भांडण. एवढा विचित्र असलेला पोरगा सगळं गाव ज्याला गाढव म्हणतो. काय? सगळं गाव ज्याला गाढव म्हणतं. मग आम्ही त्या गावात कीर्तनाला गेलो का लोक म्हणतात, महाराज हे तुमच्या पदरात, त्याला घेऊन जा तुमच्या संस्थेत. सगळं गाव त्याला गाढव म्हणतं, हे आमच्या काही उपयोगाचं नाही महाराज, हे तुमच्या संस्थेत घेऊन जा. आणि ऐका ना, ते आमच्या संस्थेमध्ये मुलगा, सगळं गाव ज्याला गाढव म्हणतं ते आमच्या संस्थेमध्ये येतं. आळंदीमध्ये जातं, पैठणला जातं, पंढरपूरला जातं, देहूला जातं. आणि आळंदीला गेल्यानंतर माझ्या विश्वमौली ज्ञानोबरायांचा प्रसाद म्हणजे मधुकरी खात. काय खात? मधुकरी खात. विश्वमौली ज्ञानोबरायांच्या समाधीवरती त्याने डोकं ठेवल्यानंतर सगळं गाव ज्याला गाढव म्हणतं त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन होतं. 4 वर्षामध्ये तो गाढव असलेला विद्यार्थी कीर्तनकार होतो आणि गावात येऊन सगळ्या समाजाला कीर्तनाच्या माध्यमातून उपदेश करतो. म्हणजे गाढवाचं घोडच होतं की नाही? गाढवाचं घोडच होतंय महाराज. आणि ते कार्य आजपर्यंत सुद्धा चालू आहे. त्यातलंच एक गाढव तुमच्या समोर बोलतोय. विठ्ठला.